राज्यातील आमदार आणि खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर खासदार आणि नेत्यांविरोधात विविध ठिकाणी आंदोलन करत निषेध नोंदवला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उभाटा गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ तुडवा आंदोलन करण्यात आले. 6 खासदारांनी दुसऱ्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले. शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बंडखोर खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पक्षात मोठे होऊनही गद्दारी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात यापेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याची ताकद पक्षात असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. खरं तर पिंपरी चिंचवड शहर खरी शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी ज्या गद्दार काल ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मिंदे गटात त्यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलनासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून या घडामोडी चालू होत्या, परंतु प्रत्येक खासदार हा जाणारा हा प्रत्येक वेळेस साहेबांना खोटी आश्वासनं देत होता की साहेब आम्ही तुमच्या संगत आहोत, साहेब आम्ही तुमच्या संगत आहोत. खरं तर गद्दारी यांच्या रक्तातच आहेत का ते यातून दिसत होतं. आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने एकच कारण देतोय आज की माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहोत, सत्तेच्या बाजूने जात आहोत. खरं तर आपण यांचा जर आलेख पाहिला, उदाहरणार्थ मुंबईचे जे संजय दिना पाटील आहेत जे सांगतात की माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी आज शिंदे गटात प्रवेश करतो. जर आपण पाहिलं तर त्यांच्या मतदारसंघात जवळपास 18 कोटी हा निधी मंजूर झालेला आहे. त्यातून फक्त 15 लाख रुपये 14.7 लाख रुपये फक्त त्यांनी त्या ठिकाणी वापर केला गेला. 100 कामं त्यांनी सुचवली होती, त्यातली एकही काम आजपर्यंत त्यांच्या मतदारसंघात केलं नाही. मग हे कोणाचा विकास करण्यासाठी आज शिंदे गटात गेले? खरं तर हे स्वतःचा विकास करण्यासाठी आज हे शिंदे गटात गेलेले आहेत. खरं तर हा लोकशाहीचा अपमान या ठिकाणी आम्ही म्हणू, कारण आपण लोकशाहीवरती चालणाऱ्या या भारत देशात राहतो, संविधानावरती चालणाऱ्या या भारत देशात राहतो. आपण जर पाहिलं हे ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे गेले होते, खरं तर उद्धव साहेबांनी यांच्यावरती विश्वास ठेवून यांना मशाल या चिन्हावरती उभं केलं होतं. लोकांनी यांना खरं तर शिंदे गटाच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात केलेलं मतदान होतं. लोकांचा भाजप आणि शिंदे गटावरती असलेला रोष म्हणून यांना निवडून दिलं होतं. परंतु हे गद्दारांना गद्दारीशिवाय काही जमत नाही, स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि काही आमिषापायी खरं तर आज हे काही खासदार हे शिंदे गटात काल दाखल झाले. खरं तर आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आणि जसं तर आमच्या पक्षाचे तोप माननीय राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत साहेब यांनी सांगितलं की आजपासून तुडवा आंदोलन चालू करा. आम्ही या ठिकाणी जाहीर करतो जेव्हा कधी या 6 गद्दारांपैकी एक गद्दार जरी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाऊल ठेवला तर आम्ही तर लांब राहिलो, आमच्या महिला भगिनीच्या वतीने निश्चितच त्यांना जोडो मारून त्यांचं या शहरात स्वागत केलं जाईल. एवढं या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला 6 खासदारांच्या विषयी आपण आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या माध्यमातून आणि चेतन पवार आमचे शहर प्रमुख त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 6 खासदार जे गेलेत त्यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी शहराच्या शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे. जी घटना घडलेली आहे त्यांना हे जे खासदार आहेत त्यांना 50-50 कोटी रुपये आणि त्याहीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडलेली आहे आणि हे आता दुसऱ्या-तिसऱ्यांदा होत आहे. अगोदर आमदार फोडले, त्यानंतर खासदार फोडले, आता परत खासदार फोडतायत. तर या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आम्हाला काही फरक पडत नाही, शिवसैनिकांना काही फरक पडत नाही. त्या ठिकाणी जरी तुम्ही खासदार फोडले तरी देखील आम्ही पुन्हा खासदार या ठिकाणी निवडून आणू आणि आम्ही शिवसेने ही अजून आम्ही
जोरात आम्ही मजबूत करण्याचं काम या ठिकाणी करू. आज पैशाच्या माध्यमातून सत्तेचा माज भाजपला आलेला आहे आणि शिंदेंना आलेला आहे. जो आम्हा पैसा आज त्यांच्याकडे जमा झालेला आहे, त्या पैशाच्या माध्यमातून ते या ठिकाणी खासदार फोडतायत, आमदार फोडतायत आणि सत्तेचं या ठिकाणी संविधानाचं त्या ठिकाणी नुकसान करतायत. संविधानाच्या विरोधातल्या घटना या ठिकाणी संविधान तोडवण्याचं काम या ठिकाणी यांनी शिंदेंनी केलेलं आहे आणि भाजपने केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या 6 खासदारांना जोडे मारो आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि आमचे सर्व शहरातील शिवसेना आमच्या महिला भगिनी, आमच्या सर्व या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत. आणि निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हे जे कोण खासदार फुटलेले आहेत त्यांना तुडो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. शहरामध्ये कधी केव्हाही आलो तरी आम्ही शिवसैनिक आमच्या सज्ज आहेत. आम्ही आमचे हत्यारं काढून ठेवलेले आहेत, विचारांचे हत्यारं आहेत आमच्याकडे आणि विचाराच्या माध्यमातून आम्ही त्यांना निश्चितपणे उत्तर देण्याचं आम्ही काम करू. आज खरं तर जे खासदार गेले त्या निषेधार्थ आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शिवसेना म्हणजे जसं खरी शिवसेना सांगितलं तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही आज ना जोडो मारा आंदोलन ठेवलेलं होतं आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांना जाहीर निषेध करतो. खरं तर जसे 40 गेले, त्यानंतर 50 खासदार गेले, आमदार गेले, पक्षाला कुठेही काही फरक पडलेला नाही आहे. मराठी अस्मितेसाठी शिवसेना स्थापन झालेली आहे 1966 साली. त्यामुळे ज्यावेळेस ती स्थापन झाली त्यावेळेस ती फक्त आणि फक्त मराठी माणसांसाठीच होती. आणि आज ह्या मराठी माणसांसाठी ज्यावेळेस जर ही लोक आपल्या शिवसेनेच्या विचार मशालीवर निवडून येतात, जसं आता यांनी आमदारांनी सांगितलं चाबुक सरांनी की तुम्ही ते एक न्याय म्हणजे एक कायदा आला होता की जो कायदा असा होता की तुम्हाला 6 वर्ष तरी त्यांना स्थगिती, की ते जर या पक्षातून निवडून आले एका चिन्हावर आणि दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना म्हणजे त्यांना उभं राहता येणार नाही, 6 वर्ष त्यांना निलंबित करण्यात येईल म्हणून. परंतु तसं होत नाहीये. तो कायदा पुन्हा आणावा. आणि आता जसं संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही जिथे जिथे असेल तुडवा आंदोलन सुरू करा, तर आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने असं जाहीर सांगतो की इथे आल्यानंतर आम्ही संपूर्ण फादर बॉडी, महिला असू दे, जेंट्स असू दे, आम्ही सगळेजण त्यांना तुडवा आंदोलन करणार. म्हणजे तुडवणारच, तुडवा आंदोलन नाही करणार फक्त, आता आम्ही त्यांना तुडवणार. फक्त त्यांनी आपल्या जसं ओमराजे ह्याच्या इलेक्शनच्या दरम्यान आले होते आणि फार मोठ्या त्यांनी त्यांचा धाराशिव वगैरे अशा मोठ्या मोठ्या इलेक्शनच्या दरम्यान त्या लोकांना घेऊन गेले. पण आता त्यांनी पाऊल ठेवावं आणि मग सांगावं, कारण लोक धाराशिवची पण चिडलेली असतील आणि आम्ही पण सगळे चिडलेले आहोत. ते जर इथे आले तर त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.